वाशिम नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये एक प्रकार घडलेला आहे संध्याकाळी 7 वाजता। वाशिम नगर परिषदेसाठी आज सकाळी 7:30 वाजतापासूनच मतदान प्रक्रिया सुरू आहे। मात्र आता 6:30 वाजून गेलेले आहेत तरी देखील मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। हे प्रभाग क्रमांक 9 मधील बूथ क्रमांक 1 आहे आणि या ठिकाणी आता जर पाहिलं तर आणखी देखील 150 ते 200 लोक मतदान करण्याचे बाकी आहेत आणि या सगळ्या मतदान प्रक्रियेला साधारणतः 8 ते 8:30 वाजेपर्यंतचा वेळ लागण्याची शक्यता आहे। मुख्यतः या ठिकाणची जी मशीन आहे त्या मशीनमध्ये काही बटन्स दबत नसल्याचा आक्षेप हा उमेदवारांनी घेतलेला आहे आणि त्यामुळे मतदान प्रक्रिया काही वेळासाठी इथे स्थगित झाल्याचं किंवा काही वेळासाठी थांबल्याचं पाहायला मिळत आहे। या व्यतिरिक्त इतर कुणाचंही मतदान घेण्यात येणार नाहीये। मात्र यापूर्वी देखील याच बूथवर काही वेळासाठी मतदान प्रक्रिया ठप्प झाली होती आणि आता पुन्हा ही मतदान प्रक्रिया ठप्प झालेली आहे आणि त्यामुळे मतदारांना कुठेतरी तात्काळच इथे मतदानासाठी थांबावं लागल्याचं चित्र दिसून येत आहे। देव इंगोले, पुढारी न्यूज, वाशिम।